एका छोट्याशा गावात मातीच्या घरात गरिबीशी झुंज देणारे एक कुटुंब राहत होतं. त्या घरात होता आपला गण्या. डोळ्यात स्वप्न पण हातात काहीच नव्हतं. सकाळ झाली की इतर मुलं अजून झोपेत असायची, पण गण्या तो गायीमागे धावत असायचा. शेतात बाबांसोबत घाम गाळत असायचा. थकवा यायचा, पाय दुखायचे, पण त्याच्या चेहऱ्यावर कधीच तक्रार नव्हती. कारण त्याच्या मनात एकच आग होती, मला शिकायचे, काहीतरी मोठं करायचे. दुपारी मित्र खेळायला बोलवायचे. क्षणभर त्याचं मन डळमळायचं, पण तो स्वतःलाच सांगायचा, आधी अभ्यास मग सगळं. रात्री सगळं गाव शांत झोपलेलं असायचं आणि एका छोट्या दिव्याच्या मंद उजेडात गण्या एकटा बसून अभ्यास करत राहायचा. डोळे मिटायचे, झोप त्याला खेचायची, पण तो स्वतःलाच जागं करायचा. थोडंसं अजून, स्वप्न जवळ आलंय. असं करत करत दिवस गेले, महिने गेले आणि एक दिवस निकाल लागला. गण्या पहिला आला होता. आईच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते अभिमानाचे होते. त्या दिवशी गण्याने फक्त परीक्षा नाही जिंकली, तर आयुष्य जिंकायला सुरुवात केली. मित्रांनो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत सोडू नका, कारण मेहनतीच्या प्रत्येक थेंबात यश लपलेलं असतं. आज तुम्ही जे घाम गाळता तेच उद्या तुमचं भविष्य घडवतं.